शेतकऱ्यांना हेक्टरी 2,500पर्यंत अनुदान. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, बाजरी, मका पेरणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2,500पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके योजनेच्या बळीराजाला या ठिकाणी पाठबळ मिळणार आहे. आता हा लाभ कशा प्रकारे मिळणार आहे, अर्ज कुठे करायचा, कधी करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर राज्यातील कृषी क्षेत्राला शाश्वत बळ देण्यासाठी व शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगाम सन 2026-27 साठी शेतकऱ्यांच्या हिताचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामात बाजरी आणि मका या महत्त्वाच्या पिकांची पेरणी करणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना ही जाहीर करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणारा रासायनिक खते व औषधाचा उत्पादन खर्च, हवामानातील अनपेक्षित बदल आणि कीड रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला सक्षम पाठबळ देणे हा योजनेचा मुख्य व प्राधान्याचा उद्देश आहे. तर योजनेसाठी निकष आणि अटी शर्ती कोणत्या? या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन, सातबारा व अट उतारा असणे आवश्यक आहे. शिवाय चालू खरीप हंगामात बाजरी किंवा मका पिकाची नोंद असणे गरजेचे आहे. शासकीय नियमानुसार एका शेतकऱ्यास ठरवून दिलेल्या मर्यादा क्षेत्रापर्यंतच लाभ हा अनुदेय राहील. आता या ठिकाणी अर्ज कुठे कसा करावा? अर्ज शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जासोबत सातबारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक जोडणे आवश्यक आहे. आता बिले कृषी सहाय्यकाकडे जमा करा. खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या बियाणे, खते किंवा कीटकनाशकाची मूळ GST बिले व पक्की पावती साक्षांकित करून आपल्या गावातील किंवा क्षेत्रातील कृषी सहाय्यकाकडे वेळेत जमा करणे आवश्यक आहे. तर खुल्या बाजारातून बियाणे खरेदीची सुद्धा या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे. तर खरीप हंगामात बाजरी व मका पिकांचे उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे हा या अनुदानाचा मुख्य हेतू आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत बिले जमा करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.